चला आता मात्र आम्हाला सहकार्य करा टीम धामणगावचे कॅप्टन, कारण आपला शेड्यूल जो आहे नक्कीच याआधी आपण उद्घाटन पाहिलं आणि त्या कारणास्तव थोडा उशीर जरूर झालाय, मात्र वेळे संदर्भात आम्हाला सर्व टीम्स सहकार्य करतील ही आम्ही अपेक्षा बाळगतोय। व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया। मित्र, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाईल अर्थातच सरपंच उपसरपंच चषक 2025, नक्कीच सरपंच मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सौभाग्यवती जनता भास्कर म्हात्रे, नक्कीच त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी विनंती करतोय रेश्मा गणेश पाटील आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। व्यासपीठावर उपस्थित आपण पाहू शकता विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती जनताताई भास्कर म्हात्रे या ठिकाणी नक्कीच आपण त्यांना सन्मानित करतोय। सौ रेश्माताई गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय। मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे, हे आपण व्यासपीठावर पाहू शकता। मित्र, नक्कीच आज महिला म्हटला की क्षेत्र कोणतंही असो, कोणत्याच क्षेत्रात त्या कमी नाही आहेत। त्यानंतर विद्यमान उपसरपंच मॅडम अर्थातच सौ सपना महेंद्र पाटील मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी विनंती करतोय रेश्माताई गणेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते विद्यमान उपसरपंच मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित करायचं आहे। आणि त्यांना देखील आपण पाहू शकता मायेची ऊब देणारी श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। नक्कीच ज्या ज्या वेळेस या ट्रॉफीकडे पाहिलं जाईल त्या त्या वेळेस नक्कीच त्यांना या स्पर्धेची आठवण राहील, यात काही शंका नाही आहे। त्यानंतर नक्कीच सन्माननीय रेश्माताई गणेश पाटील या देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी सरपंच मॅडम आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण रेश्माताई गणेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे। आपण व्यासपीठावर नक्कीच मित्र सौ रेश्माताई गणेश पाटील यांना सन्मानित करतोय। पीसीए टीम म्हटलं की गणेश पाटील एक मुख्य खेळाडू आणि त्यांच्या ह्या सौ या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यांना देखील मायेची भगवी श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सरपंच मॅडम त्यांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत। नक्कीच आपण व्यासपीठावरून थेट मैदानाच्या दिशेने वळूया। पंचांचा अधिकृत इशारा आलाय, मॅचला सुरुवात होते आहे। गेम ऑन। आजच्या दिवसातील पहिली मॅच श्याम स्पोर्ट धामणगाव वर्सेस जय हिंद देवरुंग या दोन टीम मध्ये आहे। नक्कीच आज स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली मॅच, पहिला षटक, पहिला गोलंदाज, पहिला फलंदाज आणि षटकातील पहिला चेंडू। बॉलिंग ट्रॅक वर रामा भोईर, शरद विथ बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। रामा भोईर बॉलिंग ट्रॅक वर, पहिला बॉल, पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा आलाय। सन्माननीय देवरुंग गावचे समीर गोडे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच टीम देवरुंगला एक सुवर्ण संधी आहे। षटकार हॅट्रिक ठोका आणि त्यानंतर मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवा। फ्रीहिट बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, मात्र फ्रीहिट चेंडू होता। एकच धाव त्या ठिकाणी मिळेल, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही। या षटकाची सुरुवात नो बॉल सोबत झाली आहे, अर्थातच या स्पर्धेची सुरुवात देखील नो बॉल सोबत आपल्याला पाहायला मिळते आहे।
मात्र प्रीहिट बॉलवर फारसं काही पाहायला मिळालं नाहीये. शरद विथ बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय हिंद देवरुंग टीमच्या बाजूने ॲज अ ओपनर, तर रामा भोईर फ्रंट लाईन षटक त्या ठिकाणी फेकतोय. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळाली, मात्र त्या दरम्यान डायरेक्ट हिट. फलंदाज मात्र सुरक्षित आहे. पॉपिंग क्रीज मध्ये बाईच्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच आज या स्पर्धेला या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्याम स्पोर्ट धामणगाव वर्सेस जय हिंद देवरुंग या दोन टीम मध्ये अतिशय चांगली स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला. चांगली सजावट या मैदानाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी मोठं योगदान नक्कीच विजयदादा पाटील यांचा. या बलेचा बॉल ऑन साइडला, काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. संतोष चेंडूची फेकी करतोय, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी चालू आहे. रामा भोईरच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. शरद विथ बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. की सुरुवात खूप महत्वाची आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. षटकातील पुढचा बॉल, या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्काने या डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यस इज गॉन. रन आउटची विकेट. पहिला गडी बाद. बाला बॅक टू द डगआउट. नक्कीच हवं तसं संपर्क नव्हता, मात्र त्या दरम्यान रनआउटची विकेट आपण पाहिली. एखादी चोरटी धाव घेण्याचं म्हटलं की तुमची कॉलिंग खूप महत्वाची आहे. नक्कीच या ठिकाणी चुकीची कॉलिंग झाली होती. परिणाम स्वरूप पहिली विकेट जी आहे ती रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हरेश केने मधल्या ओव्हरच्या मध्ये ना 1-1-2 रन घेऊ. रामा भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण नवीन फलंदाज मॅन इन येलो कॅप हरेश केनेला पाहतोय. पाहूया हरेश केने कशा प्रकारे योगदान देईल आपल्या टीमला. क्रमांक 3 म्हटला की नक्की सातत्याने चांगले खेळाडू आपण 3ऱ्या क्रमांकावरती पाहत आलोय, परंतु या मॅचच्या माध्यमातून हरेश केने सज्ज झालाय. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मातीची विकेट तुम्हाला पाहायला मिळते. अर्थातच बॉल कधी खाली राहील तर कधी उचली गेल यात काही शंका नाही आहे. रामा भोईर पुन्हा एकदा आमच्या कॅमेरा एंडकडनं. या बलेस सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलला गेलाय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. मात्र त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय माजी सरपंच विश्वास सपाट साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. नक्कीच माजी सरपंच सन्माननीय विश्वास सपाट साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी रामदास म्हात्रे दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. उद्घाटनीय मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांना मात्र आयोजकांच्या माध्यमातून योग्य तो मान सन्मान या ठिकाणी दिला जात आहे.
आपण पाहू शकता विश्वास सपाट साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता भास्कर म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या सौ विद्यमान सरपंच आहेत. नक्कीच आपण साहेबांना देखील सन्मानित करूया. मी अनिलजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय भास्कर म्हात्रे साहेब, ज्यांच्या सौ पिसे चिराटपाड्याच्या विद्यमान सरपंच आहेत. त्यांना देखील मायेची ऊब देणारी श्वाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर नक्कीच देवरुंग गावचे सामाजिक कार्यकर्ता पिसे गावचे जावई आहेत समीर गोडे, दादांना देखील आपण व्यासपीठावर सन्मानित करूया. मी रोहिदासजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि नक्कीच पहिली मॅच जी आहे ती देवरुंग गावचीच या ठिकाणी चालू आहे आणि त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी पिसे गावचे जावई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना मात्र व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे. आपण पाहू शकता मायेची उबदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक, गुलाब पुष्प सोबतच मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत हरिभक्त पारायण नरेशजी गायकर, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. यस, ते देखील पिसे गावचे जावई आहेत, आपण त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करूया. मी रोहिदासजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण नरेशजी गायकर यांना पाहू शकता. वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेले संत सेवक परमार्थ प्रेमी सन्माननीय नरेश गायकर यांचा स्वागत सत्कार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदासजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जात आहे. हॅलो, त्या दरम्यान आपण मॅचच्या दिशेने वळूया. श्याम बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 चालू आहे. या पहिले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुधाकर भोईर त्या ठिकाणी अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कारण चेंडू त्या ठिकाणावरनं ट्रॅव्हल जर झाला असता तर थेट सीमारेषा गाठली असती. मात्र त्या दरम्यान काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि फक्त एकच धाव आली या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम मित्रो, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची यव्वन जोडी म्हटलं की गणेश दादा ठाकरे आणि प्रमोद दादा भोईर, नक्कीच त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. प्रमोद दादा भोईर वल व गणेश दादा ठाकरे ठाकूरपाडा यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. अगदी डॅशिंग अंदाज त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून गणेश दादा ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर कोण म्हणेल हा 40+ खेळाडू आहे. अतिशय मोहक सन ग्लासेस. किरण षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 2 गडी बाद 9 धावा. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर अजूनही आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. नक्कीच मित्रो, आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया.
ज्यांच्या सौ विद्यमान उपसरपंच आहेत. मी गणेश पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्र दादा पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता या ठिकाणी एक सन्मान होत आहे. ज्यांच्या सह विद्यमान उपसरपंच आहेत महेंद्र दादा पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. षटक क्रमांक 3 ला या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. षटकातील पहिला बॉल जो आपण पाहिला त्या बॉलवर आलाय चौकार. 4 ने 13 वर पोहोचलाय सुनील. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू कमबॅक गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी शॉर्ट रनअपने ही गोलंदाजी. या बलेस फटक्यासाठी जागा बनवली. पॉइंटच्या वरून फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकआउट पॉइंटला. चेंडू अडवला गेला मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्यात. या स्पर्धेतील पहिली मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष जय हिंद देवरुंग या 2 टीम मध्ये ही पहिली मॅच आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल हवा तसं संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एका दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. कमबॅक झालंय सुनील या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या बॉल स्टॉपेज लागलाय. चेंडू अवैध आहे. सुधाकर भोईर जेल खाली. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. हरेश केने बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या बॉल स्टॉपेज लागलाय. चेंडू अवैध आहे. सुधाकर भोईर जेल खाली. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये येतोय. विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता. फलंदाज हरेशच्या बॅट मधून मात्र टॉपेज लागला होता आणि त्यानंतर शॉट फाईन लेगला सुधाकर भोईर यांच्या माध्यमातून एक चांगला झेल त्या ठिकाणी घेतला गेलाय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शेलूमाता वल विपक्ष जय दुर्गा टेमगरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. एकंदरीत 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. षटकातील शेवटचा बॉल आल्या पहिल्याच बॉलवर वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र नक्कीच फटक्यामागे चुकीची निवड त्या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळाला मात्र हवं तसं संपर्क नव्हता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. बोलूया व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोद दादा भोईर. दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी भगवानजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोद दादा भोईर यांना सन्मानित करायचं आहे. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 40+ मधील अगदी चर्चेत असलेलं हे नाव प्रमोद दादा भोईर, गणेश दादा ठाकरे. व्यासपीठावर मात्र त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. खरं तर या संघटनेमागे यांची देखील अफाट मेहनत, अफाट कष्ट आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर गणेश दादा ठाकरे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
एवन जोडीतील अजून एक एवन नाव, त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. नक्कीच सन्माननीय मधुकरजी पाटील आपणास विनंती करतोय, आपण आपला शुभ हस्ते सन्मानपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गणेश दादा ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अपाट मेहनत अपाट कष्ट या संघटनेमागे, सोबतच आता मात्र दमन दौऱ्यावर देखील त्यांची चांगली कसोटी असेल यात काही शंका नाहीये. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी शेवटचा अंतिम षटक चालू आहे. संतोष या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, या बॅलेन्स बॉलला पुढे ठेवलं होतं, मात्र नक्कीच दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचलाय. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. संतोष चांगली गोलंदाजी करतोय. एकोणावीस धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. ओम साई 40+ पीसे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष जय हिंद देवरुंग या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली टीम देवरुंगच्या कॅप्टनने, मात्र का स्वीकारली हे त्यांना अजूनही दाखवता आलं नाहीये. परंतु या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त आणि फक्त शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष बॉलिंग ट्रॅकवर, या बॉलेस ऑन साइडला बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा रेषा पार. साधावा षटकार. तर मित्रांनो नक्कीच पहिली इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. चला टॉस साठी या शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर जय दुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर या ठिकाणी एक मेगा सत्कार होईल. ओम साई 40+ टीमचे जेवढे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपल्या शुभ हस्ते नक्कीच या ठिकाणी एक मेगा सत्कार आपण करणार आहोत. 26 धावा झाल्या आहेत. 27 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. श्याम स्पोर्ट धामणगाव टीमसाठी या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी 27 धावांचे लक्ष या ठिकाणी आहे. मित्रो, ज्यांच्या नावाने हे क्रीडांगण आहे अर्थातच स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण आणि त्यांचे सुपुत्र ज्यांची अपाट मेहनत यस पप्पूजी शेलार, सदानंदजी पाटील आपण देखील या. सीमारेषेचा ताबा घेत आहात परंतु सत्कार घ्या आणि नंतर जा. यस एक मेगा सत्कार या ठिकाणी होत आहे. आपण पाहू शकता मित्र, या क्रीडांगणासाठी ज्यांच्या माध्यमातून भरपूर मोठं सहकार्य लाभलं आहे त्यांचा सत्कार मात्र व्यासपीठावर होत आहे. ओम साई 40+ पीसे संपूर्ण टीमच्या वतीने हा सत्कार आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतोय. विजयदादा पाटील अगदी खंदे समर्थक आहेत टीमचे, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच
सर्व गोष्टींची मदत ओमसाई पिसे टीमला होत असते. सातत्याने भरपूर मोठं पाठबळ त्यांचं मात्र मिळालं आहे पिसे टीमला, पिसे गावाला देखील नक्कीच त्यांचा सत्कार मात्र या ठिकाणी होत आहे. एक मेगा सत्कार आपण व्यासपीठावर पाहू शकता. पिसे टीमच्या वतीने हा सत्कार सोहळा व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच विजयदादा पाटील एक हसमुख चेहरा, गोड व्यक्तिमत्व, त्यांचा सत्कार मात्र या ठिकाणी झाला आहे. त्या दरम्यान आपण टॉस कडे वळूया. समीरजी घोडे सोबतच नरेशजी गायकर या दोन मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. हॅलो हॅलो सुभाष कांबरे नक्कीच ज्या वेळेस पिसे संघ खेळत असतो त्या वेळेस त्यांची आठवण नक्कीच आम्हाला येत असते. त्याचबरोबर स्वर्गीय अनिश अनिल दलबे यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स या ठिकाणी उभारले गेले. जय दुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस या ठिकाणी करणार आहोत. टीम शेलुमाता वर्ल्डचे कॅप्टन कॉल करतायत. हेड असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्या ऑपोजिट आलाय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. यस टॉस या ठिकाणी जिंकलाय जय दुर्गा टेमगरपाडा टीमच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत टॉस के बॉस, काय करणार? फील्ड बॉस क्षेत्ररक्षण करणार, याचं मुख्य कारण काय? कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरील टीमला? 40+. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? अपेक्षा सर्व खेळाडू चांगलेच आहेत. धन्यवाद तुम्हाला. मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर शेलुमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय खेळपट्टी, क्रीडांगण आणि ही सजावट, या स्पर्धेबाबत तुम्ही काय म्हणाल? खूप सुंदर सजावट आहे. क्रीडांगण बोलल्यानंतर तर एक नंबर भारी आहे. नक्कीच गेल्या वर्षीची मॅच सर्वांनाच आठवणीत आहे, परंतु ह्या वर्षी एक वेगळा संघ समोर आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय केलं असतं? बॅटिंग घेतली असते. फलंदाजीच मिळाली आहे. 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? आम्ही सांघिक खेळ खेळू. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय टीम टेमगरपाडाच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी शेलुमाता वर्ल्ड टीमला इन्व्हाइट केलंय. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. हॅलो, शेखर मयेकर मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तर मात्र तुम्हाला या प्रकारचे फटके वारंवार पाहायला मिळतील. पहिला 2 बॉलचा खेळ झालाय आणि दोन्ही बॉल जे आहेत ते सीमारेषे बाहेर भिडकावून दिले 4 धावांसाठी.
अर्थातच एक मापक लक्ष 27 धाबांचे लक्ष आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलवर आल्या 2 चौकार, 8 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटक्यासाठी जागा जरूर बनवली होती, मात्र यास दांडी गुल त्या ठिकाणी. त्रिफलाची पहिला गडी बाद शेखर मयेकर. या बॉलेस देखील फटक्या हॅलो 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 चेक चेक. 12 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला, नक्कीच मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत हरेश केने. चेंडू उचल दॅट सिंगल कंप्लीट. हॅलो हॅलो चेक चेक. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. मच्छिंद्र बॉलिंग ट्रॅकवर 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेचा बॉल नक्कीच मच्छिंद्र आहे, तर मात्र तुम्हाला या प्रकारचीच गोलंदाजी पाहायला मिळेल. चाचणी स्पर्धा सोनाले ग्राउंड ज्या ठिकाणी नक्कीच मच्छिंद्रने आपली कमाल धमाल दाखवली होती. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 वर पोहोचलाय. मच्छिंद्र केनेची फिरकी नक्कीच चाचणी स्पर्धा सोनाले ग्राउंड या ठिकाणी देखील आपण पाहिली होती. समोर कोपर संघ होता. एका षटकात 9 धावांची आवश्यकता असताना मात्र त्या 9 धावा नक्कीच दिल्या नव्हत्या. अर्थातच स्कोर लेव्हल झाला होता आणि चेसिंग कंपल्सरीच्या जोरावर देवरुंग संघ विजयी झाला होता.
अजून एक धावफलकावर जोडली जाईल. 27 धावांचे लक्ष्य आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. मच्छिंद्र खिनेच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट. अजूनही चेंडू उचलला जात नाहीये आणि त्या दरम्यान तिसरी धाव देखील पूर्ण होते. या 3 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑफ साइडला जागा बनवली आहे. फटका खेळून काढलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. अगदी बागमबाग क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना, फक्त आणि फक्त 27 चं लक्ष दिलंय. हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेस चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 21 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 6 धावा. अगदी साधं सोपं समीकरण आपण पाहतोय श्याम स्पोर्ट धामणगाव टीमसाठी. या मॅचचा टॉस जो आहे तो टीम देवरुंगने जिंकला होता. फलंदाजी स्वीकारली. मात्र फलंदाजी का स्वीकारली हे त्यांना 4 षटकांमध्ये दाखवता आलं नाहीये. फक्त आणि फक्त 26 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. त्या देखील शेवटच्या बॉलवर तो षटकार आला होता. आणि नक्कीच त्यानंतर मात्र आपण पाहतोय का फलंदाजी भरपूर चांगली टीम धामणगावच्या बाजूने. 21 धावा धावफलकावर आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे. टीम देवरुंगचे कॅप्टन आपण वेल वाचवा. वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करा. चला थोडं स्पीडअप करा. पंच आपण देखील लक्षात घ्या की पहिली 15 मिनिटं जी आहेत त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं बंधनकारक आहे. अन्यथा पॅनलाइज म्हणून एक अधिक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये लावला जाईल. आणि हा जो रूल आहे तो प्रत्येक मॅचसाठी आहे. नवीन गोलंदाज दशरथ येतोय. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. पार मिळतील 4 धावा. बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. विजयाचा फटका अमोलच्या बाट मधून येतोय. यस, मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्याम स्पोर्ट धामणगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हिंद देवरुंग. यस, जय हिंद देवरुंग टीमचे कॅप्टन त्याचबरोबर श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर आपली ऑफिशियल जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. लो स्कोरिंग मॅच अर्थातच आम्ही निवडतोय गोलंदाज ज्याने षटक क्रमांक 2 फेकला. 3 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिली. नाव आहे श्याम पाटील. तर श्याम पाटील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे.
चला मॅन ऑफ द मॅच साठी या श्याम पाटील. तर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. यस आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे कारण ऑफिशियल आपण या ठिकाणी जमा करा. तर झालाय पुढच्या मॅचचा नक्कीच शेलूमाता वल विपक्ष जय दुर्गा टेम्पल